रितेश विलासराव देशमुख यांनी लिखित आणि दिग्दर्शित केलेला बहुचर्चित चित्रपट आज राज्यातल्या सर्वच चित्रपटगृहामध्ये प्रसिद्ध झालाय। 2 महिन्यापासून या चित्रपटाचा ट्रेझरवरून सर्वांनाच राजा शिवाजी चित्रपटाची प्रतीक्षा होती। आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला असून या चित्रपटाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। चित्रपटाच्या पहिल्या शोनंतर प्रेक्षकांनी या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं असून रितेश दादांच्या भूमिकेबद्दल भरभरून कौतुक देखील प्रेक्षकांनी केलं। तर चिमुकल्या मुलांना देखील आपला रितेश दादा महाराजांच्या भूमिकेमध्ये पसंत पडलाय। पाहूयात प्रेक्षकांच्या बोलक्या प्रतिक्रिया। खूप सुंदर आहे। रितेश भाईने खूप चांगला ह्या पिक्चर मध्ये प्रतिसाद दिला। धन्यवाद। खूप छान ऍक्टिंग केली त्यांनी। अक्षरशः पिक्चर बघण्यासारखा आहे। सर्वजण बघून एकदा थिएटरला भेट द्या आणि रितेश सरांचा पण पिक्चर बघा। खूप छान आहे। ऍक्टर्स पण खूप छान आहेत। खूप छान काम केले। पिक्चर कसा वाटला? पिक्चर छान वाटला। रितेश दादाची ऍक्टिंग कशी वाटली? छान वाटली। रितेश दादाला शिवाजी राजांच्या वेशात बघून कसं वाटलं? छान वाटलं। पिक्चर कसा होता? छान होत। दादा कसं वाटलं पिक्चर? नंबर 1 पिक्चर होता। धीरज भैयाची भूमिका पण खूप छान होती। नाही, रितेश भैयाची पण होती आणि धीरज भैया पण आहेत ना त्याच्यामध्ये, त्यांची पण 1 नंबर होती। पर्यंत कोणत्याही पिक्चर मध्ये शिवाजी महाराजांबद्दल दाखवलं नाही, ते ह्या पिक्चर मध्ये दाखवलं। शिवाजी महाराजांचे जो भाऊ होते ते फक्त एकमेव ह्या पिक्चर मध्ये लोकांना, म्हणजे ज्यांना माहित नव्हते, जे छोटे मुलं आहेत वगैरे, त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि एकदम अप्रतिम पिक्चर असा आहे। सर्वांनी पाहावा आणि मी सरांना शुभेच्छा देतो। रितेश सरांना, देशमुख परिवारांना, सर्वांना शुभेच्छा देतो। साहेबाला सुद्धा पिक्चर चांगला काढल्याबद्दल त्यांना सुद्धा हार्दिक शुभेच्छा। असं त्यांची पिढी अति सुंदर चालावी आणि पिक्चर मध्ये ज्यांनी खरंच चांगलं शिवाजी सारखं, छत्रपती सारखं पिक्चर दाखवला आणि सर्व जनतेला यांचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी पिक्चर ही बघून सर्वांना धन्यवाद देतो। त्यांच्या परिवाराला धन्यवाद देतो। छान वाटलं। रितेश दादाची ऍक्टिंग कशी वाटली? छान आहे। राजांच्या वेशामध्ये दादांना पहिल्यांदा खूप छान वाटले। खूप छान छान आहे। संवाद छान आहे त्यातले आणि आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जे सादरीकरण केले तो अतिशय, म्हणजे मराठी भाषेला, मराठी आपल्या ह्याला राज्याला आज अभिमान वाटतोय की आपल्या मराठी पुत्रांनी, भूमिपुत्रांनी याची निर्मिती केली व सादरीकरणही केले। धन्यवाद। म्हणजे लातूरच्या मातीची कमाल आहे। साहेबांचा वारसा म्हणजे हे लातूरच्या मातीची कमाल आहे। पिक्चर असा बनवला आहे की भूतो न भविष्य, आणि ह्या पिक्चर मध्ये जी पहिली किमया दाखवलेली नाही ती ह्या पिक्चर मध्ये पूर्ण ओपन मध्ये दाखवलेली आहे। आणि ह्याची जी किमया आहे म्हणजे यंग पोरांनी ही घेण्यासारखी आहे। ही जी मातीची किमया आजपर्यंत कधीही दाखवलेली नाही, ती देशमुख घराण्याने पुढे वारसा चालवलेला आहे। असं जबरदस्त पिक्चर बनवलेला आहे। कसा वाटला चित्रपट? खूप छान आहे। रितेश दादाची ऍक्टिंग कशी वाटली? छान आहे। राजांच्या वेशात रितेश देशमुख कसे वाटले? छान पिक्चर। छान होता। रितेश दादा कसा वाटला? छान वाटलं। राजा शिवाजी कसे वाटले? छान वाटले। अरे वा, गुड। Thanks for watching Ekmat Digital.